कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. आता आहे ना, युद्धाचा फटका सर्वसामान्य लोकांना बसायला लागला. आज आहे सिलेंडरचे दर वाढले, हॉटेलच्या सिलेंडरचे दर वाढले. म्हणजे आता हे किती दिवस जाणार काय माहीत सांगता येत नाही. युद्ध किती दिवसांनी ते बंद होणार है ना, काही सांगता येत नाही. तर युद्ध म्हणजे भांडण. मग ते घरातलं भांडण असू द्या, देशातलं असू द्या, जगातलं असू द्या, भांडण म्हटलं की तिथं सर्वांना त्रास होतो. एवढं मात्र खरं. आता तर हे तर कितीतरी मोठं जगातलं युद्ध आहे, म्हणजे भांडण आहे एकमेकांविषयीचं. काय आहे ते, तर सर्वांना त्रास होतो. असंच असतं. आपल्या पण घरात जेव्हा भांडण होतं ना, तेव्हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना त्रास होतो. अख्खं घर त्या भांडणामध्ये ढवळून निघतं. कोणीच शांत राहत नाही. म्हणून भांडण चांगलं नसतं. भांडणामुळं सर्वांना त्रास होतो. मग ते भांडण कुठलं असू द्या, नवरा बायकोचं असू द्या, आपल्या घरातलं असू द्या, भावाभावांचं असू द्या, बहिणी बहिणींचं असू द्या, कोणाचं भांडण असू द्या. त्याच्यामुळे ते माणूस शांत राहत नाही. भांडण म्हटलं की कोणाचं ना, एकाला जास्त त्रास होतो, एकाला कमी त्रास होतो, असं असतं. आणि भांडणं झाली तर घरात एकत्र कुटुंब राहणारं ते विभक्त होतं. मग इकडं खर्च, तिकडं खर्च, तिकडं खर्च, म्हणजे खर्च हा वाढत जातो. खर्च काही कमी होत नाही, माहिती आहे का? असंच आहे बघा. भांडण म्हणजे फार वाईट. कुठलं पण भांडण असू द्या. आता हे जागतिक स्तरावरचं भांडण आहे, परंतु त्यामुळं गरीब सामान्य वडापाव विकणाऱ्याला पण त्रास झाला. कारण का, आता सिलेंडरच्या किमती वाढल्या. त्याला तरी कसं परवडणार? हां, रोजचं त्याला सिलेंडर घ्यायचं कसं परवडेल? त्यामुळं त्याचं पण आता हे आलंय. खाणाऱ्यांची पण टंचाई. सगळे म्हणजे सगळीकडूनच हे झालेलं आहे. शेतकरी नाराज आहे. शेतकऱ्यांचा माल जाईना नाही. शेतकरी पण वैतागलेत, की आमचा माल तसाच पडून आहे. कधी जाणार? म्हणजे एक ना अनेक लोकांना ह्या भांडणामुळे त्रास झालेला आहे. जनता होरपळून निघाली. तेव्हा लवकरात लवकर वाद मिटवा आणि सर्वांना आनंदाने जगू द्या. हेच सांगायचं होतं. आणि भांडण करू नका.